नमस्कार मित्रांनो, मी मनीषा दांडगे तर स्वागत करत आहे तुमचं पुन्हा एका मिनी ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आता गौर गणपती आलेलेच होते, तर अवघ्या 2 दिवसावर गणपती आलेला होता। तर म्हटलं चला आपल्याला घर पण क्लीन करायचं होतं, तर मग म्हटलं चला आता। तर मला आहे धुळीपासून भरपूर असा प्रॉब्लेम, धुळीची ॲलर्जी वगैरे आहे। तर मी विरूच्या पप्पालाच म्हटलं मला वरतून सगळं क्लीन करून द्या तुम्ही, मी खाली आवरते पूर्ण। तर बघा पूर्ण पसारा असा काढून टाकलेला होता आणि काही काढायचा सुद्धा राहिलेला होता। तर म्हटलं जसं जसं ॲडजस्ट झालं तसं तसं काढू आपण, कारण की विरू पण परेशान करत होती। आणि मग काय बाकीचा पसारा जे राहिलेला होता तर तो मी खाली क्लीन करत होते आणि वरती मग नंतर लावायचाच होता एका साईडला। तर हे पॅक केलेलं होतं काही पसारा, तर मग त्याच्यामध्ये ते पण क्लीन करून घ्यावी लागली होती मी। आणि इकडे काय भांडे वगैरे सगळे तसेच राहिलेले होते। तर बाहेर पाऊस पण चालू होता त्या दिवशी, खूप पाऊस चालू होता। तर मग म्हटलं भांडे आता घासण्यात मजा नाही आहे, तर मी ओला कपडा केला आणि सगळे माझे डबे वगैरे जे आहे ते मला क्लीन करायचे होते, तर मी अजून केलेले नव्हते। तर म्हटलं चला आता ते पण क्लीन करून घेऊया आपण तोपर्यंत। तर काही पसारा खाली काढला होता आणि काही अजून जसं लावलेला होता तसंच होता, तर ते हळूहळू ते पण चालू होतं, कारण की एका दिवसातच पूर्ण आवरायचं होतं। आणि इकडे पण भरपूर असा पसारा टाकून दिलेला होता। तर म्हटलं चला। तर मित्रांनो, आमचे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक करत जा, शेअर करा आणि तेवढं सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, माझे व्हिडिओ जे आहे ते शेअरच होत नाही, तर नेमकं प्रॉब्लेम काय झाला आहे मलाच कळत नाही आहे। तर प्लीज मित्रांनो, तेवढं मला एक सपोर्ट करा आणि तेवढं सांगा कमेंटमध्ये नेमकं काय करताय तुम्ही, मला काही कळत नाही आहे। तर ते चॅनल माझं म्हणजे पहिले व्हिडिओ खूप व्हायरल होत होते आणि आता जवळपास 15 ते 20 दिवस झाले माझे व्हिडिओ असे व्हायरलच होत नाही आहे। तर इथं आता चालू आहे फॅन क्लीन करणं। लाईट पण गेलेली होती अगोदर, आता लाईट पण आली, तर फॅन पण क्लीन करून घेत आहे। तर ठीक आहे मित्रांनो, बघा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब। बघा मित्रांनो, इथे विरू आत्ताच उठली झोक्यातून, तिला आंघोळ वगैरे करून झोपू घालून दिलं होतं। आणि बाहेर पण असा खूप सारा पाऊस पडलाय, हे बघा इथे घरात सुद्धा पाऊस आलाय आमच्या। बघा खूप पाऊस पडून गेलाय बाहेर आणि वातावरण बघा कसं नितळलेलं आहे आता। बरं झालं तेवढं आमचं घर पटकन आवरून होऊन गेलं, त्याच्यामुळं नंतर मग लय फजिता झाली असते अजूनच। आणि हे बघा हे पूर्ण भंगारचं सामान हे जाळायसाठी काढलेलं होतं, पण मग पाऊस चालू झालेला होता बाहेर, त्याच्यामुळं काही जाळता आलंच नाही। आणि हे इथं हे गाठोडं जे बांधून ठेवलं आहे, तर हे बिनकामीचे कपडे आहे, अजून भरपूर काढायचं आहे, कारण मला कपाटसुद्धा साफ करायचं राहिलं आहे, कारण आज झालंच नव्हतं, त्याच्यामुळं आज कपाट काही साफ केलं नाही। आणि बाकीचं हे बघा हे सगळे रूम वगैरे साफ केली आहे। आणि ते विरू बघा कशी करते, साठी नवीन झोका बांधलाय आता नवीन साडीचा, छान छान। तर विरू आताच उठली इथं झोक्यातून। आणि हे बघा हे भंगार साचलेलं होतं, पूर्ण बिनकामी भंगार पूर्ण काढून टाकलंय आता, हे उद्या भंगारमध्ये विकून टाकूया। इकडे हे बघा भांडे वगैरे लावले, काही काही लावले, काही राहिले लावायचे अजून। देवाचं माझं पूर्ण व्यवस्थित करायचं राहिले, जसे मी भरून ठेवले तसेच राहिले ते, कारण आता उद्या करील, आज खूप दमून गेली। आणि हे बघा आमच्या बाईचं पिल्लू, इथे विरू उठली आता, तिला भूक लागली अशी। आणि इकडचा सुद्धा पसारा लावायचं बाकी राहिलाय अजून, थोडंफार जेवढं झालं तेवढं लावलं, आता बाकीचं उद्या लावून घेणार आहे, कारण की आज उशीर भरपूर झाला होता, त्याच्यामुळं